नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैसा पाण्याची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आज आपले बचतीचे पैसे गुंतवणूक करण्यासाठी शेअर खरेदी करणे हा एक आपल्यासमोर उत्तम पर्याय आहे। या ठिकाणी आपल्याला सर्वात चांगला परतावा हा मिळत असतो। त्याचप्रमाणे आपल्याला पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा सुद्धा फायदा मिळत असतो। शेअरमधील गुंतवणुकीला लिक्विडिटी पण चांगली असते। ही झाली एक बाजू, पण शेअर खरेदी करण्याची एक दुसरी बाजू पण आहे। ही इन्व्हेस्टमेंट सगळ्यात रिस्की इन्व्हेस्टमेंट समजली जाते। त्याचप्रमाणे आपण जर कुठला अभ्यास केला नाही, कोणाच्या तरी सल्ल्यावरून जर शेअर खरेदी केले तर त्या ठिकाणी आपला मोठ्या प्रमाणात लॉस हा होऊ शकतो। आपण जी काही कंपनी गुंतवणुकीसाठी खरेदी करणार आहोत त्याचा आपण पूर्णपणे फंडामेंटल अभ्यास केला पाहिजे। ती कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग पाहिजे, ती कंपनी जुनी पाहिजे, त्याचं प्रॉफिट ग्रोथ पाहिजे, त्याचं सेल्स ग्रोथ पाहिजे, त्याच्यावर कर्ज हे नगण्य पाहिजे। त्याचप्रमाणे ती कंपनी जो काही व्यवसाय करते त्या व्यवसायात तिची मोनोपॉली पाहिजे, तिचा जो काही प्रॉडक्ट बाजारामध्ये आहे त्याची चांगली ब्रँड व्हॅल्यू पाहिजे। या सर्व गोष्टी जर तुमच्या कंपनीत असतील तर त्या कंपन्या तुम्ही डोळे झाकून खरेदी करू शकता। या ठिकाणी आपल्याला कुठला लॉसही होणार नाही आणि या गुंतवणुकीवर आपल्याला चांगला परतावा हा मिळणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय शेअर बाजारातील अशा 3 कंपन्या पाहणार आहोत की त्या तुम्ही डोळे झाकून खरेदी करू शकता। हा तुम्हाला कुठलाही बाईंगचा किंवा सेलिंगचा सल्ला नाही, हे पूर्णपणे आपण अभ्यासासाठी कंपन्या पाहणार आहोत। तर तुम्हाला जर त्या कंपन्या खरेदी करायचा असेल तर तुम्ही स्वतःचा अभ्यास स्वतः करा, तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घ्या आणि नंतरच तुम्ही त्या कंपनी तुमच्या गुंतवणुकीसाठी खरेदी करण्याचा विचार करू शकता। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। आपण आपली पहिली कंपनी पाहणार आहोत। ही कंपनी ज्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करते त्या क्षेत्रामध्ये तिची पूर्णपणे मोनोपॉली आहे। या कंपनीची स्थापना ही 1959 साली झालेली आहे। ही कंपनी 80 पेक्षा जास्त देशामध्ये आपला व्यवसाय करते। या कंपनीचे पूर्ण भारतामध्ये 68 मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत। या कंपनीचे सध्याला बाजारात 25 पेक्षा जास्त ब्रँड आहेत। ही कंपनी B2C म्हणजे बिझनेस टू कस्टमर या वर्गामध्ये येते। या कंपनीचे महत्त्वाचे ब्रँड म्हणजे फेविकॉल, फेविक्विक, फेविस्टिक, MCL, त्याचप्रमाणे डॉक्टर फिक्सेट हे आहेत। आता या कंपनीचे नाव तुम्ही सर्वांनी नक्कीच ओळखलेले असेल। हे सर्व प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे पिडिलाइट इंडस्ट्रीज आणि हीच आपली पहिली कंपनी आहे। या कंपनीचा कुठला ना कुठला प्रोडक्ट कुणी ना कुणी कधी ना कधी नक्कीच वापरलेला आहे। या कंपनीचे आपल्या क्षेत्रामध्ये एवढी मोनोपॉली आहे की आपण दुकानात गेले तर नावानिशी म्हणतो फेविकॉल द्या, फेविक्विक द्या, डॉक्टर फिक्सेट द्या, MCL द्या, एवढी या कंपनीची मोनोपॉली आहे। या कंपनीचा आपल्या क्षेत्रामध्ये सध्याला 70% मार्केट शेअर आहे। आपली दुसरी जी कंपनी आहे ती भारतामधील FMCG क्षेत्रातील एक लीडर कंपनी आहे। ही कंपनी 90 वर्ष जुनी असून या कंपनीची स्थापना ही 1929 साली झालेली आहे। सध्याला भारतीय बाजारामध्ये या कंपनीचे 50 पेक्षा जास्त प्रोडक्ट विकले जातात। या कंपनीचे महत्त्वाचे प्रोडक्ट म्हणजे विम बार, व्हील, रिन, त्याचप्रमाणे लाईफबॉय, लक्स हे साबण आहेत। त्याचप्रमाणे क्लोजअप, पेप्सोडेंट ह्या टूथपेस्ट आहेत। त्याचप्रमाणे फेअर अँड लवली, किसान जाम, पॉन्ड्स, व्हॅसलीन, त्याचप्रमाणे रेड लेबल चहा हे या कंपनीचे महत्त्वाचे प्रोडक्ट आहेत। या प्रोडक्टवरून तुम्हाला या कंपनीचे नाव नक्कीच लक्षात आले असेल। या कंपनीचे नाव आहे हिंदुस्तान युनिलिव्हर म्हणजेच HUL। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, FMCG हा एक असा बिझनेस आहे, ह्या बिझनेसला डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे स्ट्रॉंग लागते। ही कंपनी जुनी असल्यामुळे या कंपनीचे 100 मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत। ह्या कंपनीचे 400 सप्लायर आहेत, 7500 डिस्ट्रीब्युटर आहेत। या कंपनीचा माल हा भारत देशामध्ये 1 मिलियनपेक्षा जास्त रिटेल आउटलेटमार्फत विकला जातो। म्हणजे भारतामध्ये असे किराणा मालाचे दुकान नसेल की ज्या दुकानामध्ये HULचा प्रॉडक्ट आपल्याला मिळत नाही। आपल्यातील सर्वजण रोज या कंपनीचा कुठला ना कुठला प्रॉडक्ट हे नक्कीच वापरतात। आणि FMCG हा असा बिझनेस आहे, आपल्यावर कितीही मोठे संकट येऊन द्या, कोरोना येऊन द्या किंवा त्यापेक्षा मोठे संकट येऊन द्या, आपल्याला टूथपेस्ट हे रोजची रोज लागणार आहेच, आपल्याला सोप हा आपल्याला लागणारच आहे। म्हणजे या व्यवसायाला कधीच मरण नाही आणि आपली कंपनी ही अशा क्षेत्रामध्ये काम करते।
आपली तिसरी कंपनी ही भारतातील सर्वात मोठी कंपनी असून या कंपनीचे एकूण मार्केट कॅप हे 21,60,628 कोटी रुपये आहे आणि ही भारतातील पहिली कंपनी आहे ज्या कंपनीने 20 लाखाचा मार्केट कॅपचा टप्पा हा पूर्ण केलेला आहे। ही कंपनी ऑइल अँड गॅस, रिटेल, टेलिकॉम, त्याचप्रमाणे डिजिटल सर्व्हिसेस, मीडिया अँड एंटरटेनमेंट या क्षेत्रामध्ये काम करते। याच कंपनीची स्थापना ही 1958 साली झालेली असून या कंपनीच्या महत्त्वाच्या सर्व्हिसेस म्हणजे रिलायन्स जिओ, रिलायन्स स्मार्ट, त्याचप्रमाणे जिओ सिनेमा या आहेत। या कंपनीचे नाव आता तुम्हाला लक्षात आले असेल, या कंपनीचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि या कंपनीचे चेअरमन हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे आहेत। या कंपनीचा व्यवसाय हा पूर्णपणे डायव्हर्सिफाय असून हे क्षेत्र भारतातील आघाडीचे क्षेत्र आहेत। टेलिकॉम क्षेत्राचा विचार केल्यास रिलायन्स जिओचा मार्केट शेअर हा 40% आहे। रिलायन्स जिओचे एकूण सबस्क्रायबर भारतामध्ये 45 कोटीपेक्षा जास्त आहेत। रिलायन्स स्मार्टचे एकूण 2500 स्टोअर भारतामध्ये 260 सिटीमध्ये सध्याला व्यवसाय करतात। म्हणजे हे कंपनी आपल्या गुंतवणुकीच्या दृष्टीने एक चांगली कंपनी आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही 3 कंपन्या पाहिल्या त्या भारतातील आघाडीच्या कंपन्या आहेत, त्या भारतातील जुन्या कंपन्या आहेत। या कंपन्यांचा विचार तुम्ही तुमच्या गुंतवणुकीसाठी करू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।